विद्यार्थी मित्र हो, आपल्या प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊरच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आज आपण नरसिंह समितीच्या शिफारशी 1998 यावरती आपण चर्चा करणार आहे। मागच्या भागामध्ये आपण नरसिंह समितीच्या शिफारशी 1991 यावरती सविस्तर चर्चा केली। खरं तर या बाबतीमध्ये काही गोष्टी पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र तरी सुद्धा स्पेसिफिक वैशिष्ट्यपूर्णपणे आपल्याला या दोन्ही समित्यांच्या शिफारशी ह्या वेगळ्या वेगळ्या हे आयडेंटिफाय केल्या पाहिजे। म्हणून 1998च्या समितीच्या संदर्भामध्ये काय प्रमुख बाबी जे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहे त्याच्यावरती आपण फोकस करणार आहोत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने श्री नरसिंहन जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर राहिलेले आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या समितीच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रातील सुधारणांवरील समिती अशा पद्धतीचं नामविधान यांना देण्यात आलं। काय नाव आहे? बँकिंग क्षेत्रातील सुधारणांबाबतीतली समिती, ज्याला आपण बँकिंग रिफॉर्म्स, ज्याला आपण नीड फॉर अ स्ट्रॉंगर बँकिंग सिस्टीम असं आपण म्हणतो, या बाबतीमध्ये गठीत केलेली ही समिती आहे। खरं तर या समितीला आतापर्यंत बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या प्रगतीचं मूल्यमापन करणं, त्याचबरोबर भारताच्या वित्तीय पद्धतीला कशा पद्धतीने बळकटी देता येईल या बाबतीमध्ये आवश्यक त्या वित्तीय क्षेत्रांच्या बाबतीमधल्या सुधारणांवरचा कार्यक्रम हा तयार करणं, ज्यामुळे खरं तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपल्या बँका देशातल्या काम करायला सक्षम होतील, समर्थ होतील। आणि याकरिता 1991च्या पहिल्या नरसिंह समितीने ज्या विविध प्रकारच्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशींना चालना देऊन पुढे देशातल्या सर्वांगीण बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या प्रगतीकरिता सरकारने या दुसऱ्या समितीची ही स्थापना केली होती। आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, 91च्या समितीने केलेल्या शिफारशी काही अंशी सरकारने स्वीकारल्या आणि त्या समितीच्या स्वीकारलेल्या शिफारशी त्यातून बँकिंग क्षेत्रामध्ये झालेला बदल आणि हा बदल नेमका काय झाला, त्याचे परिणाम काय झाले आणि आणखी आपल्याला काय करणं शक्य आहे अशा संदर्भातलं मूल्यमापन करण्याकरिता 1998ची समिती नेमली। खरं तर बँकिंग क्षेत्र सुधारणांवरला आपला अहवाल नरसिंह समितीने सरकारला एप्रिल 1998 मध्ये सादर केला आणि त्यामध्ये भांडवल पर्याप्तता उभारणी म्हणजे बँकांनी कर्ज वितरण करत असताना जे धोरण स्वीकारलं जातं त्यामध्ये कर्जाला पाठबळ म्हणून बँकांनी आपलं जे भांडवल आहे हे भांडवल एका विशिष्ट मर्यादेमध्ये वाढवलं पाहिजे। वाढणाऱ्या कर्जाबरोबर बँकांचं भागभांडवलातला हिस्सा हा वाढला पाहिजे अशा प्रकारची शिफारस, बँकांच्या विलिनीकरणाच्या संदर्भातली शिफारस, जागतिक आकारमानाच्या बँकांची उभारणी म्हणजे जागतिक स्तरावरती काम करू शकतील, आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करू शकतील अशासाठी स्वरूपात्मक बदल केलेली आकाराने मोठ्या असणाऱ्या अशा बँका या उभारल्या पाहिजेत अशा संदर्भातली शिफारस। बँकिंग बोर्ड, ज्याला आपण बँकिंग मंडळाची नव्याने स्थापना करावी किंवा रचना करावी अशा प्रकारची शिफारस की ज्या बोर्डाच्या माध्यमातून देशभरातल्या बँकांच्या वरती एक मार्गदर्शक अशा प्रकारचं नियंत्रण राहील, नियंत्रण ठेवणं आणि त्याचबरोबर मार्गदर्शन करणं, आणि म्हणून हा शब्दप्रयोग आपण वापरतो की मार्गदर्शक अशा स्वरूपाचं नियंत्रण ठेवणं, अशासाठी हे बोर्ड काम करेल, हे मंडळ काम करेल। याशिवाय बँकिंग विषयक कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी दूर करून बँकिंग कायद्याच्या मध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीतली शिफारस। याशिवाय विविध प्रकारच्या बँकिंग क्षेत्रामध्ये स्पर्धेला सामोरं जाताना जे जे अडथळे आज बँकिंग व्यवसायाच्या समोर आहेत हे अडथळे दूर करण्याकरिता केंद्राच्या वित्त मंत्रालयाने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नेमकी काय पावलं उचलावीत या संदर्भातल्या शिफारशी 1998च्या या समितीने केलेल्या या आपल्याला बघायला मिळतात। 1998च्या या समितीच्या ज्या महत्वाच्या शिफारशी आहेत त्या शिफारशी आपण बघणार आहोत एक एक मुद्द्याने। त्यामधला पहिला मुद्दा आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येईल तो म्हणजे असा, बळकट बँकिंग व्यवस्थेची गरज, बळकट बँकिंग व्यवस्थेची गरज, नीड फॉर अ स्ट्रॉंगर बँकिंग सिस्टीम ज्याला आपण म्हणतो। 1998 मधल्या या नरसिंह समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये जो अहवाल सादर केला
यामध्ये देशभरातल्या सगळ्या बँका, मग त्या खाजगी बँका असतील, व्यापारी बँका असतील, विदेशी बँका असतील किंवा देशातल्या सहकारी बँका असतील, या बँकांच्या बळकटीकरणाच्या संदर्भामध्ये जोरदार एक रेकमेंडेशन, एक सूचना ही केलेली आपल्याला बघायला मिळते. विशेषतः भांडवली लेखा परिवर्तनीयता, ज्याला आपण म्हणतो कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टेबिलिटी, ही जी बाब आहे या संदर्भामध्ये एक महत्वाची शिफारस होती. म्हणजे नेमकं काय, यामध्ये नेमकं काय अपेक्षित होतं, यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाचा जो प्रवाह आहे, म्हणजे अंतर्गत प्रवाह आणि बाह्य प्रवाह ज्याला आपण म्हणूया, याचा समावेश या शिफारशीमध्ये आहे. याच्यामुळे काय होणार होतं, विनिमय दर व्यवस्थापन, देशांतर्गत रोखता गुंतवणुकीवरती होणारा परिणाम, अशा समस्यांच्या हाताळण्याकरिता भारताला बळकट आणि संवेदनक्षम बँकिंग ही व्यवस्थेची आवश्यकता होती. याचा गाभा नीट लक्षात घ्या. बँकिंग क्षेत्र बळकट करण्याकरता बँकांनी आपलं स्वतःचं जे भांडवल आहे हे वाढवण्याबरोबर, म्हणजे ते भांडवल वाढवण्याकरिता शेअर मार्केटमध्ये जशा कंपन्या आपला समावेशन करतात, अगदी त्या पद्धतीने बँकांनी सुद्धा शेअर मार्केटच्या आधारानं आपल्याकडं भांडवलाच्या संदर्भातील सक्षमता वाढवावी. त्याचबरोबर फक्त देशांतर्गत नव्हे तर आपल्या बँकांच्या भांडवलामध्ये विदेशातून कशा पद्धतीनं त्यात भर पडेल याचाही प्रयत्न या बँकांनी करावा. भाग भांडवलामध्ये वाढ करून आपली ताकद वाढवावी, जेणेकरून बँका स्वबळावरती सगळे आपले आर्थिक व्यवहार हे सांभाळू शकतील. अशा पद्धतीची ही शिफारस या ठिकाणी महत्वाची वाटते. याकरिता खरं तर 1998 मधल्या या नरसिंह समितीने बळकट बँकिंग व्यवस्थेकरिता आणखीन एक सुचवलेला उपाय म्हणजे बँकांच्या विलिनीकरणाची शिफारस. बँकांचं विलिनीकरण म्हणजे अशा अर्थानं, ज्या छोट्या छोट्या बँका असतील, आकाराने व्यवसायाने लहान स्वरूप असेल, अशा बँकांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन एक मोठी बँक तयार करावी की जिची ताकद वाढेल. उदाहरणार्थ, तुकड्या तुकड्यांमध्ये कामकाज करण्यापेक्षा एकत्र येऊन सगळ्यांची ताकद जर वाढवली तर यातून आपण जागतिक स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करू शकू, अशा पद्धतीची हित अपेक्षा या कमिटीने व्यक्त केली होती. खरं तर उद्योगांवर विविध प्रकारचे परिणाम यामुळे होणार होते. समितीने असंही स्पष्ट केलं की बळकट व कमकुवत बँकांचं एकत्र, ज्या मूळच्याच सक्षम बँका आहेत अशा बँकांमध्ये ज्या कमकुवत बँका आहेत, ज्या आर्थिक व्यवहारामध्ये अतिशय छोटे छोटे व्यवहार करतात किंवा कधीही आर्थिक अडचणीत आल्या तर त्यातून त्या बाहेर पडू शकत नाहीत, अशा ज्या छोट्या छोट्या बँका आहेत यांचं एका मोठ्या बँकेमध्ये जी समर्थ आहे अशा बँकांमध्ये तिचं विलिनीकरण करावं. आणि विलिनीकरण करताना अशी दक्षता घ्यायला पाहिजे की बँकेच्या मालमत्तेवरती, म्हणजे बँकांची जी मालमत्ता आहे, मग त्या ठेवी असतील, विविध प्रकारचे कर्ज असतील, विविध प्रकारच्या गुंतवणुकी असतील, या गुंतवणुकीवरती त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. इथं मी उदाहरण देईल तुम्हाला. समजा आमच्या छोट्या छोट्या बँकांमध्ये, म्हणजे कॅनरा बँक असेल, विविध प्रकारची आपल्याकडं कराड अर्बन बँक असेल, सातारा अर्बन बँक असेल, अशा ज्या बँका आहेत, या छोट्या छोट्या बँका आहेत, या बँकांमधले जे गुंतवणूकदार आहेत, जे ठेवीदार आहेत, या ठेवीदारांचं असं मत व्हायला नको की अरे बँका कधीही बुडताय आणि बँकांचं कधीही एकमेकांच्या मध्ये विलिनीकरण जर झालं तर याचं नुकसान ग्राहकांना होणार आहे, अशा प्रकारची भीती कधीही ग्राहकांच्या मध्ये होता कामा नये. म्हणजेच बँकेच्या ज्या छोट्या बँकेचं मोठ्या बँकेमध्ये रूपांतर करायचंय, विलिनीकरण करायचंय, अशा प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचं अविश्वासाचं वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता मात्र घेतली पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी या समितीने मांडलेली आपल्याला बघायला मिळते. खरं तर बळकट बँकांच्या मालमत्तेवरती जो नकारात्मक परिणाम होईल याची विशेष काळजी या विलिनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये घेतली गेली पाहिजे. खरं तर या संदर्भामध्ये सन 2004-05 मध्ये वित्तमंत्री काँग्रेसचं सरकार असताना PC चिदंबरम यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाचं जोरदार समर्थन केलं. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामधल्या अनेक अशा बँका होत्या, काही सरकारी भांडवल असणाऱ्या ज्या बँका, ज्याला आपण सार्वजनिक बँका असं म्हणतो, ज्याला आपण राष्ट्रीयकृत बँका असं आपण म्हणतो, या बँका बऱ्याचशा डबघाईला आलेल्या होत्या. त्यांचा व्यवसाय हा इतर व्यापारी बँकांच्या प्रमाणे, इतर खाजगी बँकांच्या प्रमाणे इतक्या चांगल्या पद्धतीने चालत नव्हता. तर अशा ज्या बँका आहेत या बँकांचं विलिनीकरण करावं याचं समर्थन हे P चिदंबरम यांनी सुद्धा 2004-05 मध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. याच्यामुळे काय होणार होतं, मोठ्या प्रमाणातील बचतीचे फायदे हे ग्राहकांना मिळणार होते.
बँकांची ताकद वाढल्यामुळे बँकांच्या भांडवल निर्मितीचा वेग वाढणार होता आणि त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होणार होता. अशा पद्धतीची पहिली शिफारस अशी केली आहे की बळकट बँकिंग व्यवस्थेकरिता बँकांचं विलीनीकरण करावं, बँकांनी आपली भांडवल विस्ताराची जी मर्यादा आहे ही वाढवावी आणि वेगवेगळ्या मार्गाने का होत नाही आपलं भांडवल सक्षमीकरण सुधारावं, अशी भूमिका या ठिकाणी मांडली होती. समितीने अशी शिफारस केली होती की 2 किंवा 3 मोठ्या भारतीय बँकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती जागतिक स्वरूप उपलब्ध करून द्यावं. अशा प्रकारची ही शिफारस आपल्याला इथं फार महत्वाची वाटते. भारतातल्या अशा काही मोजक्या बँका आहेत की ज्या त्यांचा व्यवहारांचा आवाका प्रचंड मोठा आहे. अशा बँकांनी एकत्र यावं किंवा अशा 2-3 बँका मोठ्या कराव्यात की ज्यांनी फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक वेगळी ओळख आपली निर्माण करावी. अशा प्रकारची अपेक्षा 1998च्या या कमिटीने पहिल्या शिफारशीमध्ये केली. दुसरी शिफारस केली ती म्हणजे संकुचित बँकिंग संकल्पनेचा प्रयोग, ज्याला आपण म्हणतो एक्सपेरिमेंट विथ द कन्सेप्ट ऑफ नॅरो बँकिंग. नीट लक्षात घ्या, हा ऑब्जेक्टिव्ह साठी सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काय? संकुचित बँकिंग संकल्पनेचा प्रयोग, ज्याला आपण म्हणतो एक्सपेरिमेंट विथ द कन्सेप्ट ऑफ नॅरो बँकिंग. या कन्सेप्टच्या माध्यमातून या समितीने असं सुचवलं की दुर्बल सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत, राष्ट्रीयकृत ज्या सरकारच्या मालकीच्या सरकारी भाग भांडवल जास्त असणाऱ्या ज्या बँका आहेत या ज्या दुर्बल आहेत, या बँकांची पुनर्रचना करण्याची शिफारस या समितीने केलेल्या आपल्याला बघायला मिळते. जेणेकरून या बँकांची जी अनिष्पादित मालमत्ता, ज्याला आपण एनपीए म्हणतो, जी कर्ज दिलेली आहेत मात्र वर्षानुवर्ष ती परत आलेली नाहीयेत, अशा बँकांची जी मालमत्ता पडून आहे किंवा तिच्यापासून काही लाभ होत नाहीये, अशा प्रकारच्या ज्या बँका आहेत अशा बँकांचं पुनर्रचना केली पाहिजे. आणि यासाठी त्यांनी काही उदाहरणादाखल एकूण मालमत्तेच्या समजा 20% एवढी मालमत्ता जर त्यांची एनपीए मध्ये गेलेली असेल, म्हणजे भाग भांडवलामधला किंवा बँकांच्या ग्राहकांच्या ठेवींच्या मधला बराचसा हिस्सा जर समजा एनपीए मध्ये असेल, एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट, ज्याला आपण म्हणतो अनुत्पादक कर्ज, जी कर्ज दिलेली आहेत मात्र वर्षानुवर्षी जी थकलेली आहे ती परत येत नाहीये, त्याची वसुलीच्या बाबतीमध्ये अडचणी आहेत आणि म्हणून बँका अडचणी येत आहेत, बँकांचे व्यवहार अडचणी येत आहेत. अशा स्वरूपातली जी काही मालमत्ता अडकलेली आहे ही अशी 20% जर मालमत्ता त्या बँकांची अडकलेली असेल तर अशा बँकांची पुनर्रचना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इतका बारकाईचा विचार हा केला पाहिजे, ही भूमिका तिथं नरसिंह समितीने मांडलेली आपल्याला बघायला मिळते. 1998 मधल्या समितीने अशी शिफारस केली की संकुचित बँकांच्या संकल्पनेच्या आधाराने ज्या अशा ज्या काही दुर्बल बँका आहेत यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. पुनर्वसन केलं पाहिजे म्हणजे काय? इथं अडचणीत आहे तर त्यांचं पुनर्वसन करून म्हणजे विलिनीकरण करून यांना चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याची गरज आहे. कारण या बँकांचे जे ग्राहक आहेत यामध्ये ठेवीदार असतील, काही गुंतवणूकदार असतील, शिवाय काही कर्जदार, चांगले कर्जदार असतील, यांचं कुठेही हित अडचणीत येणार नाही याची भूमिका, याची काळजी खरं तर या विलिनीकरणाच्या माध्यमातून घेतली पाहिजे, अशी भूमिका इथं मांडलेली बघायला मिळते. खरं तर अशा ज्या दुर्बल बँका आहेत यांची सुरक्षित रोखता मालमत्तेने त्यांच्या मागणी ठेवींची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ठेवीदारांच्या ठेवी परत करणं असेल, ज्या माध्यमातून आम्हाला ठेवी आणखी गोळा करता येतील अशा पद्धतीचा विश्वास निर्माण करणं असेल, याकरिता बँकांची सक्षमता वाढवणं, बँकांच्या या बारीक सारीक व्यवहारांवरती बघणं, ज्याला आम्ही संकुचित बँकिंग संकल्पना असं म्हणतोय. म्हणजे खरं तर संकुचित बँकिंग संकल्पनेच्या उदाहरणामध्ये असं आढळतं की दुर्बल बँकेमध्ये पुनर्वसन करणं लागू होणारे नसते, खरं तर ते अयोग्य असते. त्या बंद करण्याच्या प्रश्नाचं परीक्षण हे या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. म्हणजे फक्त त्यांचं पुनर्वसन करून त्यांची पुनर्रचना करून आपल्याला भागणार नाही. जर समजा पुनर्वसन करून सुद्धा त्यांच्या असणाऱ्या अशा प्रकारच्या अनुचित व्यवहारांमधनं मार्ग काढलेला असताना सुद्धा जर बँका पुढे जाऊन चालणार नसतील तर याची अतिशय बारकाईने काळजी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथं संकुचित बँकिंग संकल्पनेचा प्रयोग हा या ठिकाणी अशा पद्धतीने मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. जेणेकरून ज्या बँका दुर्बल आहेत, ज्या बँकांच्या अशा प्रकारच्या एनपीएस वाढलेल्या आहेत, अशा बँकांचे एनपीएस कसे वसूल होतील, म्हणजे ज्या अनुत्पादित कर्जामध्ये ज्या मालमत्ता गुंतलेली ती कशी आपल्याला माघारी घेता येईल, याच्यासाठी त्या बँकांचं पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र या सगळी पुनर्वसन करत असताना या बँकांना पुनर्वसन म्हणजे दुर्बल बँकांचं पुनर्वसन करणं हे खरं तर तसं लागू होत नाही किंवा ते योग्य नाहीये. त्या बंद करण्याच्या प्रश्नाचं
त्या बँका बंद करणं हे काय प्रश्नाचं उत्तर नाहीये. अशा प्रकारची भूमिका या समितीने मांडलेली आपल्याला बघायला मिळते. याशिवाय याला लागूनच या शिफारशीला लागून म्हणजे संकुचित बँकिंग संकल्पनेच्या शिफारशीला लागूनच त्यांनी दुसरी शिफारशी केली आहे, ती म्हणजे लहान स्थानिक बँका, ज्याला आपण स्मॉल लोकल बँक्स, छोट्या छोट्या स्थानिक पातळीच्या बँका सुद्धा तयार करा. आज खरं तर ग्रामीण भागामध्ये बँकिंगचा विस्तार हा तेवढा झालेला नाही जेवढा व्हायला पाहिजे. गावागावांमध्ये जर लोकांना बँकेबरोबर जोडायचं असेल तर गावागावांमध्ये बँका गेल्या पाहिजेत, पोहोचल्या पाहिजेत. आणि याकरिता सन 1998च्या या समितीने असं प्रतिपादन केलंय की आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बँकिंग व्यवसायाला स्पर्धा करू शकतील अशा 2 किंवा 3 बँका आणि 8 ते 10 मोठ्या राष्ट्रीय बँका यांना मोठ्या आणि मध्यम अशा निगम क्षेत्रामध्ये आणि मोठ्या प्रमाणातील लघु क्षेत्राच्या गरजांची काळजी घेऊ शकतील अशा प्रकारच्या या बँकांचे काही गट तयार करावेत. आणि या गटातल्या बँकांनी, ज्यासाठी हा गट तयार केलेला आहे, या गटातल्या बँकांनी त्या गटातले जे आर्थिक प्रश्न आहेत, आर्थिक गरजा आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी मोठ्या प्रमाणातील स्थानिक बँका स्थापन कराव्यात. त्याचबरोबर ज्या अगर जिल्ह्यांमध्ये सामूहिक स्वरूपामध्ये मर्यादित अशा स्वरूपाचं त्यांचं कार्यक्षेत्र असावं आणि ज्यामुळे स्थानिक व्यापार, लहान उद्योजक, शेती यांना वित्तविषयकच्या ज्या सेवा आहेत या पुरवता येता येईल. त्याचबरोबर या बँकांनी मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांशी बळकट असे आपले संबंध प्रस्थापित करावेत की जेणेकरून भांडवली स्वरूपातली मदत आम्हाला मिळण्याबरोबर बँकिंग व्यवसायातले जे काही अनुषंगिक मदतीची गरज आहे या मदती सुद्धा आपल्याला मिळतील असा प्रयत्न या लहान छोट्या छोट्या बँकांनी करावा. म्हणजे लहान गटाकरिता स्वतंत्र पद्धतीची व्यवस्था निर्माण करून जिल्हा असेल, एखादं प्रमुख शहर असेल, याच्या किंवा ते जे परिक्षेत्र काय ठरेल याच्या पुरतं त्या बँकांनी काम करावं, जेणेकरून छोटे छोटे उद्योजक, शेतकरी असतील, व्यापारी असतील यांना सहजपणे जेव्हा आवश्यकता आहे त्या वेळेला पुरेसा वित्तीय पुरवठा, पुरेसं वित्तीय मदत त्यांना उपलब्ध होईल अशा स्वरूपाची संकल्पना त्यांनी स्पष्ट केली बघायला मिळते. ज्याचा प्रत्यय आपल्याला बघायला मिळतो 1998च्या या समितीने केलेल्या शिफारशीनंतर बऱ्याचदा गावोगाव बँका झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे तिथं सहकारी बँका असतील, काही व्यापारी बँका असतील, अशा बँकांची संख्या ही बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये वाढलेली आपल्याला बघायला मिळते. उदाहरणार्थ आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्राच्या अनेक शाखा बघायला मिळतात, बँक ऑफ बडोदाच्या शाखा बघायला मिळतात, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा बघायला मिळतात. सांगण्यात तात्पर्य काय, अशा मोठ्या बँकांनी आपल्या शाखा विस्ताराबरोबर काही छोट्या छोट्या बँका सुद्धा म्हणजे काही विशिष्ट क्षेत्रापुरत्या, जिल्ह्यापुरत्या, एखाद्या राज्यापुरत्या काम करणाऱ्या बँका ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा विविध राज्यांमध्ये आपल्याकडे सुरू झालेल्या हे आपल्याला बघायला मिळतात. याच्यामुळे झालं काय, याच्यामुळे बँकिंग क्षेत्राचा विस्तार होण्याबरोबर या ज्या छोट्या बँका आहेत यांनी मोठ्या बँकांच्या बरोबर आपले संबंध दृढ ठेवल्यामुळे, समन्वय ठेवल्यामुळे या बँकांच्या आर्थिक गरजा, वित्तीय गरजा ह्या भागल्या जाऊ शकल्या आणि या बँका सुद्धा समर्थपणाने उभ्या राहू शकल्या. ही एक चांगली बाब आपल्याला 1998च्या समितीची या ठिकाणी स्पष्ट करता येईल. आणि मग चौथा जो शिफारशीचा भाग आहे, तो चौथा शिफारशीचा भाग या समितीने असा सुचवला, तो म्हणजे भांडवल पर्याप्त गुणोत्तर. आता हे भांडवल पर्याप्त गुणोत्तर म्हणजे नेमकं काय, कॅपिटल ऍडिक्वेन्सी रेशो ज्याला आपण म्हणतो. या समितीचं असं म्हणणं होतं की बँका भांडवली दृष्ट्या तशा कमजोर आहेत. बँकांचे आर्थिक व्यवहार जे चालतात ते फक्त ठेवी स्वीकारून त्या ठेवींच्या आधारावरतीच कर्ज देतात, पण स्वतःचं भागभांडवल वाढवण्याचा प्रयत्न बँकांनी फारसा केलेला नाही. आणि याच्यामुळे होतं काय, ठेवींच्या आधारावरती कर्ज देतात आणि दिलेलं कर्ज जर वेळेत माघारी आलं नाही किंवा एनपीए त्यांचा जर वाढला, ज्याला आपण म्हणतोय की थकबाकीतली कर्ज प्रकरण जर वाढली, तर याच्यामुळे होतं काय, ठेवीदारांचे पैसे आम्हाला वेळेत परत करता येत नाही. आणि म्हणून याकरिता नरसिंह समितीने शिफारस अशी केली की बँकांनी फक्त ठेवीवरती अवलंबून न राहता आपलं स्वतःचं भाग भांडवल वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कर्ज वितरण करत असताना, नीट लक्षात घ्या, कर्ज वितरणामध्ये वाढ तेव्हाच करावी जेव्हा समजा आताचं कर्ज वितरण आम्ही 70% करतोय बघा, आणि जर त्यामध्ये 10%ची वाढ करायची असेल, कर्ज वितरण आम्हाला वाढवायचं असेल, तर तेवढी भाग भांडवलामध्ये वाढ केली पाहिजे. तर 10% जर कर्ज वाढवायचं असेल तर 10% तुम्ही भाग भांडवल वाढवलं पाहिजे. ह्याच्यामुळे काय होईल, समजा यदा कदाचित जर दिलेली कर्ज माघारी आली नाही
बँकांची मालमत्ता जर अडकून पडली तर ठेवीदारांना पैसे कुठून देणार आहे आपण? आणि जर ठेवीदारांना पैसे आपण वेळेमध्ये देऊ शकलो नाही तर बँकिंग क्षेत्रावरचा त्या बँकेवरचा विश्वास उडतो आणि मग ती बँक आर्थिक अडचणीमध्ये सापडते. याकरिता बँकांनी स्वतःचं भांडवल जर वाढवलेलं असेल तर भांडवलाच्या माध्यमातून ठेवीदारांच्या गरजा पूर्ण करण्याची सक्षमता, सामर्थ्य हे बँकांचं वाढेल, सुधारेल. आणि म्हणून या ठिकाणी भांडवल पर्याप्त गुणोत्तर ही संकल्पना 1998 मध्ये नरसिंह समितीने ही नव्याने इथं मांडलेली आपल्याला बघायला मिळते. ज्यामुळे बँकांची अंगभूत सामर्थ्य हे वाढेल, त्यांचा धोका कमी होईल. समितीने बँकांच्यासाठी उच्च भांडवल पर्याप्तता आवश्यकतेची सूचना केली आणि यामुळे मालमत्ता पुनर्रचना निधी, ज्याला आपण ऍसेट रिकन्स्ट्रक्शन फंड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे भांडवलाचा असा प्रकारचा निधी आपण तयार करून ठेवला पाहिजे की ऐन वेळेला जर समजा बँकांची कर्ज अडचणीत आली तर अशा वेळेला ठेवीदारांच्या मागणी आपल्याला पूर्ण करता याव्यात. उदाहरण सांगायचं झालं तर आता कोरोनासारखा काळ आहे, गेली 2 वर्ष व्यापार, उद्योग आणि सगळीच व्यवस्था ठप्प पडलेली आहे. अशा वेळेला बँकांनी दिलेली कर्ज ही काही सगळीच्या सगळी माघारी आलेली नाहीयेत, वेळेवर ती माघारी येत नाहीयेत. असा अनुभव जेव्हा विचारात येतो त्यावेळेला जर ठेवीदार पैसे आपले ठेवी जे ठेवलेले आहेत त्या जर मागायला गेले आणि बँका जर त्या ठेवी माघारी करायला जर असमर्थ ठरल्या तर निश्चितपणे बँकिंग क्षेत्र अडचणीत येईल आणि बँकिंग क्षेत्र जर अडचणीत आलं तर अर्थव्यवस्था अडचणीत त्याला वेळ लागणार नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये बँका सुद्धा काही करू शकत नाहीये, प्रचंड प्रमाणामध्ये कर्जदार जर थकलेले असतील तर अशा वेळेला ठेवीदारांची ठेवी परत करायला बँक समर्थ असली पाहिजे. याकरिता बँकांचं स्वतःची भाग भांडवलाची जी वाढ आहे ही असली पाहिजे. आणि म्हणून नरसिंह समिती 1998 शिफारस अशी केली की बँकांनी कर्ज वितरणाच्या धोरणामध्ये वाढ करत असताना आपल्या भाग भांडवलामध्ये तेवढीच पर्याप्तता ही राखली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका इथं मांडलेली आपल्याला बघायला मिळते किंवा शिफारस केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढची 5वी शिफारस आहे सार्वजनिक मालकी आणि वास्तव स्वायत्तता. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत ज्याला आपण पब्लिक ओनरशिप अँड रिअल ऑटोनॉमी ज्याला आपण म्हणतो, ही आता उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. 1998च्या या नरसिंह समितीने असं प्रतिपादन केलंय की बँकांची सरकारी मालकी आणि त्याचबरोबर व्यवस्थापन हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या स्वायत्ततेला खरं तर अडचणीचं ठरतंय. बँकांच्या कामकाजातील लवचिकतेलाही ते बाधिकार ठरतंय. आणि म्हणून या बाबतीमध्ये समितीने असं सुचवलं की मंडळाच्या कार्यांचं पुनर्मूल्यमापन करावं, ज्यामध्ये बँक संचालक मंडळ हे संपूर्ण बँकांच्या कामकाजाला जबाबदार राहील. आणि अशा परिस्थितीमुळे जी व्यूहरचना, जी सुसूत्रीकरण बँकांच्या मध्ये आणि शेअर होल्डर्स, गुंतवणूकदार यांच्यामध्ये जर काय समन्वय राखायचा आहे, हा समन्वय राखून आपल्याला या बँकांना थोडीशी स्वायत्तता द्यावी लागेल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना होतं काय, सरकारच्या ध्येय धोरणाप्रमाणे आपला व्यवसाय करावा लागतो. खरं तर याच्यामुळे होतं काय, खाजगी बँकाच्या पद्धतीने, व्यापारी बँकाच्या पद्धतीने व्यवसाय करतात, त्या पद्धतीचा व्यवसाय हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना करता येत नाही. याकरिता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सुद्धा काही मोकळीक देणं गरजेचं आहे. आणि ही मोकळीक देताना त्यांना स्वायत्तता द्यावी, म्हणजे त्यांना स्वतंत्रपणे बँक व्यवसाय करण्याकरिता त्या संचालक मंडळाला निर्णय घेण्याचे अधिकार द्यावे. मात्र हे अधिकार संचालक मंडळाला देत असताना त्या निर्णयांची जबाबदारी ही त्या व्यवस्थापक मंडळावरती राहील, हे सुद्धा निर्धारित करणं गरजेचं आहे. अन्यथा स्वायत्ततेचा स्वैराचार होऊ नये, म्हणजे स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये, अशा प्रकारची एक अपेक्षा या ठिकाणी या समितीच्या शिफारशी पाठीमागे आपल्याला बघायला मिळते. नरसिंह समितीने रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय पर्यवेक्षकाच्या मंडळाकरिता स्वायत्तता दर्जा हा मान्य केला. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे ज्याला आपण पर्यवेक्षण करणारं जे मंडळ आहे, जे बोर्ड आहे, जे इतर बँकांवरती, सगळ्या देशातल्या बँकांवरती जे निरीक्षण ठेवतं, वेळप्रसंगी त्यांना काही सूचना देतं, हे जे मंडळ आहे, ह्या मंडळाला आपले निर्णय घेताना, आपलं कामकाज करताना स्वायत्तता बहाल केली पाहिजे. सरकारने वारंवार त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये किंवा हस्तक्षेप करू नये, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी ठेवली. म्हणजे उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या सर्वेक्षण मंडळाच्या माध्यमातून एखाद्या बँकेवरती कारवाई करण्याचा प्रसंग जर आला तर अशा वेळेला वित्त मंत्रालयाने किंवा सरकारने त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू नये. आणि अशा पद्धतीची स्वायत्तता जर दिली तर निश्चितपणे बँकांच्या व्यवस्थापक मंडळाकडून सूचित जी नावं आहेत ही रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थेमध्ये पुन्हा येऊ नयेत. रिझर्व्ह बँक आणि संचालक मंडळ यांच्यामध्ये योग्य प्रकारचा समन्वय राहावा.
आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे, बँकांचं कामकाज हे विशिष्ट स्टँडर्डनी चाललं पाहिजे, प्रमाणकाप्रमाणे चाललं पाहिजे. आणि ती कार्यपद्धती ही या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पर्यवेक्षण समितीने घालून द्यावी. त्याच्यावरती घालून दिलेल्या कार्यपद्धतीवरती वेळोवेळी लक्ष ठेवावं आणि त्यामध्ये जर कुठे बँका चुकत असतील तर त्यांना योग्य प्रकारच्या सूचना कराव्यात, त्यांना त्याच्यावरची शास्ती करावी. ज्याला आपण शास्ती असं म्हणतो की जर आवश्यकता असेल तर त्याच्यावरती काही दंडात्मक कारवाई करावी. यामुळे दैनंदिन व्यवस्थापनामध्ये सातत्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा किंवा सरकारचा हस्तक्षेप राहणार नाही याची काळजी खरं तर घ्यायला पाहिजे. आणि म्हणून यामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करणारं जे व्यवस्थापन मंडळ आहे, ज्याला आपण जी प्रमुख बॉडी ज्याला आपण म्हणतो, यांनी अतिशय काटकसरीनं अतिशय निष्ठेने आपला बँकिंग व्यवसाय करावा अशा प्रकारची एक अपेक्षा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे स्वायत्तता देण्याबरोबरच स्वायत्ततेचा स्वैराचार होऊ नये याकरिता सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे पर्यवेक्षण मंडळ आहे, जी अथॉरिटी काम करणार आहे निरीक्षण करण्याचं, त्याला सुद्धा काम करताना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप सरकारने करू नये. त्यांना कायद्याने नियमाने जी काही कारवाई करायची, ज्या पद्धतीची सूचना द्यायच्या, ज्या पद्धतीने बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणायच्या त्या त्यांना आणू द्याव्यात. मात्र बँकांच्या व्यवस्थापक मंडळाच्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अतिशय योग्य पद्धतीचा समन्वय असला पाहिजे, ही सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला बघायला मिळते. यानंतर ज्या दोनच शिफारशी राहिल्या त्यामधली एक महत्वाची शिफारस म्हणजे बँकिंग कायद्याच्या पुनर्परीक्षणाची आणि अद्ययावत करण्याची गरज ही समितीने व्यक्त केली. खर तर या शिफारशीत असं म्हटलं गेलेलं आहे, रिव्ह्यू अँड अपडेट बँकिंग लॉज असं म्हटलेलं आहे. रिव्ह्यू म्हणजे पुनर्परीक्षण करा, कुठं कुठं अडचणी बँकिंग क्षेत्रातल्या व्यवसायाकरता कायद्यातल्या तरतुदीमुळे येत आहेत, ह्या अडचणी शोधल्या पाहिजेत. जर कायद्यातल्या तरतुदीच बँकिंग व्यवसायाला अडचणीच्या ठरत असतील तर त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934, बँकिंग नियमन कायदा 1949, भारतीय स्टेट बँक कायदा 1955, बँक राष्ट्रीयकरणाचा कायदा 1969, हे जे काही कायदे केले गेले, ह्या कायद्यांमधून जी काही बंधनं बँकांवरती घातली गेली, ज्याच्यामुळे आज स्पर्धेच्या युगामध्ये बँकांना कामकाज करताना काही अडचणी येत आहेत, तर मात्र अशा बँकांना आता स्पर्धेच्या युगामध्ये कामकाज करताना येणाऱ्या अडचणी ह्या दूर करण्याकरिता त्या कायद्यांमध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची शिफारस या 1998च्या नरसिंह समितीने केलेली आपल्याला बघायला मिळते. याच्याशिवाय इतर महत्वाच्या शिफारशींमध्ये ज्या काही प्रमुख बाबी नोंदवल्या गेल्या त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेची गरज या समितीने व्यक्त केली. खाजगी क्षेत्रातील बँका, व्यापारी क्षेत्रातील बँका याप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारच्या म्हणून ज्या बँका काम करतायत, सरकारचा उपक्रम म्हणून ज्या बँका काम करतायत, त्यांचं सुद्धा संगणकीकरण हे प्राधान्यानं झालं पाहिजे. बँका एकमेकांशी या संगणकाच्या प्रणालीशी जोडल्या गेल्या पाहिजेत. ही भूमिका त्यामध्ये त्या शिफारशींमध्ये महत्वाची होती. हा काळ नीट लक्षात घ्या, 1998चा काळ आहे. त्यावेळेला संगणकीकरण सगळ्या बँकांच्या मध्ये झालेलं नव्हतं जेवढं आज झालेलं बघायला मिळतं. आणि म्हणून बँकांच्या संचालक मंडळाने आपल्या बँकिंग व्यवसाय करताना त्याला व्यावसायिकीकरण आलं पाहिजे, ही भूमिका लक्षात घ्यायला पाहिजे. बँकांचा कारभार हा राजकारण विरहित ठेवणं हे गरजेचं आहे. नोकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असावी, त्यामध्ये उच्चतम प्रतीचा नोकर वर्ग, अधिकारी वर्ग नेमला जावा. याशिवाय नेमलेला किंवा कार्यरत असणारा जो नोकर वर्ग आहे यांना प्रशिक्षण हे देण्याची गरज आहे. यामुळे या बँकांच्या पुनर्रचनेसाठी याचा उपयोग होईल. सहकारी बँकिंग संस्था आणि बँकिंग कायद्याखाली म्हणजे सगळ्या सहकारी बँका ज्या आहेत या बँकिंग कायद्याखाली आणल्या गेल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या शिफारशी या समितीने केलेल्या बघायला मिळतात, जेणेकरून बँकांच्या एकूण कामकाजामध्ये सुधारणा व्हावी, बँकांची बळकटी वाढावी, खाजगी बँका, व्यापारी बँका आणि विदेशी बँकांच्या बरोबर स्पर्धा करण्याकरता भारतीय बँका सक्षम व्हाव्यात, ही त्या सगळ्या शिफारशींच्या पाठीमागची भूमिका आपल्याला बघायला मिळते. या दोन्ही प्रकारच्या 1991च्या समितीच्या शिफारशी आणि 1998च्या शिफारशी या सगळ्यांचा एकत्रित विचार करता भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये आज जो काही विकास आपल्याला दिसतोय, या विकासामध्ये या दोन्ही बँकिंग समित्यांनी केलेल्या ज्या शिफारशी आहेत त्या अत्यंत महत्वपूर्ण होत्या. त्या बहुतांशी शिफारशी सरकारने स्वीकारल्या आणि त्याचा अंतर्भाव हा अलीकडच्या बँकिंग क्षेत्रातील सुधारणाच्या प्रक्रियेमध्ये केलेला हा आपल्याला बघायला मिळतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबणार आहोत, आपला वेळ संपत आलाय. थँक्यू.